यानंतर अपघाताची एक मोठी बातमी येते। चाकण शिक्रापूर रस्त्यावरती एका भरधाव मालवाहतूक कंटेनरकडनं 10 ते 12 गाड्यांचा चुराडा करण्यात आला। चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनरकडनं हा अपघात झालाय आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेत। अपघातामध्ये मोठी वित्तहानी झाली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचं देखील यात नुकसान झालंय अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सचिन, कधी आणि कसा झालेला हा अपघात, किती गाड्यांचा अपघात झालाय? खरं तर चाकण शिक्रापूर रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे। सुमारे तासभरापूर्वी हा अपघात झालाय। चाकण शिक्रापूर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न प्रस्तावित आहे। इथे अनेक अपघात होत असतात आणि आज एका भरधाव कंटेनरने या ठिकाणी 10 ते 12 वाहनांना ठोकर दिली आहे। ही धडक एवढी भीषण होती, हा अपघात एवढा भीषण होता की खऱ्या अर्थाने अपघातामध्ये गाड्यांचा अगदी चक्काचूर झालेला आहे। या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचीही या अपघातात मोडतोड झाल्याचं प्राथमिक माहिती मिळते। बरं सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। 10 ते 12 गाड्या यांचा चक्काचूर झालाय। जो काही कंटेनरचा अपघात चाकण शिक्रापूर रस्त्यावरती झाला, यामध्ये 10 ते 12 इतर लहान गाड्यांचा कसा चक्काचूर झालाय याची काही दृश्य आपण बघतोय स्क्रीनवरती। चाकणमध्ये तासाभरापूर्वी झालेला हा अपघात आहे आणि यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। ते म्हणजे 1-2 नव्हे, तब्बल 10 ते 12 गाड्यांचा अपघात झालाय।